लोकांनी स्वीकारला आणि मोठा झाला ना, बोलले ना सगळे नेते, मी काय मला माहिती आहे. आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी पत्रकारांसमोर बसलेलो नाही आहे. माझ्यावर आरोप केला नाही, माझ्यावर आरोप केला नाही. काय मला काय, मी छोटा होतो म्हणजे मला कमीत कमी ते लेखी तरी धरतायत आजकाल, नाही तर पूर्वी तर अनुलेखाने मारायचे. जितेंद्र आव्हाड आता कमीत कमी बोलतात तरी नौटंकी आहे, म्हणजे काहीतरी आहे ना. त्यामुळे जास्त लक्ष द्यायचं नाही हो त्यांच्याकडे, आपलं काम करत राहायचं. एक प्रकारे ही हुकुमशाहीच्या दृष्टिकोनातून देश चाललाय का? हा देश हुकुमशाहीकडेच चालला आहे. अहो अख्खी मतं चोरून नेली. काल सुप्रीम कोर्टाने EVMचा एक निकाल दिला. EVM मध्ये घोटाळा केलेला. सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणार आहेत याच्यानंतर त्यांनी दिलेल्या निकालामध्ये तो निकालच पलटी झाला. म्हणजे EVMमध्येच चोऱ्या झाल्या होत्या. आता वोट चोरी झाली ते ठीक, तोपर्यंत ठीक होतं. ते EVMमध्ये पण चोऱ्या सापडायला लागल्या. व्यवस्था कुठे चालली आहे हे नागरिकांनी बघावं.